नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या गजब मराठी स्टडी यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजचा व्हिडिओ आपण संस्कृतमध्ये जो सोमवारी पेपर होणार आहे त्यावरती चर्चा करण्यासाठी आपण हा पेपर घेऊन आलेलो आहोत। तर व्हिडिओ संपूर्ण पहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढचा व्हिडिओ कशावर रिलेटेड आणायचा त्याचा कमेंट करा, ठीक आहे। पुढचा पेपर कोणता आहे संस्कृत नंतर ते देखील कमेंट करून ठेवा। त्यानंतर आपण फक्त आज माध्यम भाषा उत्तर घेणार आहोत, जे की IMP असतात 2-2 मार्क्ससाठी येतात, ठीक आहे। कोणतेही 2 विचारले जातील, यामधून कोणतेही एक येऊ शकतं आणि तुम्हाला 2 मार्क्स तुमचे फिक्स होण्यासाठी आपण हा व्हिडिओ आणलेला आहे। पहा, आता पहिला आहे अकस्मात गंतूंना सहमैत्री न युक्त इति उक्ती स्पष्टीकरण। याचं जे स्पष्टीकरण द्या म्हणताय ते म्हणजे श्लोक आहे। आता हितोपदेशातील व्यसनेन मित्र परीक्षा तुम्हाला हे लिहावंच लागेल। व्यसनेन मित्र परीक्षा हा धड्यामधील आहे, त्यामुळे ते लिहावंच लागेल। आणि त्यानंतर आहे या पाठात म्हणजे कोणत्या पाठात? व्यसनेन चित्र। या पाठात चित्रांग नावाच्या हरिणाला सूत्रबुद्धी नावाचा कोल्हा भेटतो। पहा, कोणाला कोण भेटते लक्षात ठेवा। हरिणाला कोण भेटतो? सूत्रबुद्धी नावाचा कोल्हा भेटतो। नव्याने ओळख झालेल्या कोल्ह्याला जेव्हा तो आधीपासूनच म्हणाला म्हणजे आधीपासूनच्या मित्राला म्हणजे कावळ्याला भेटायला घेऊन येतो। म्हणजे कावळा त्याचा आधीचा काय होता? मित्र होता, हे समजून येतं, हे लक्षात ठेवा। तुमच्या मनाने लिहायचं थोडंफार। कावळ्याला भेटायला घेऊन येतो तेव्हा कावळा हे वाक्य बोलतो। काय बोलतो? ते न ऐकल्याने पुढील घटना घडतात, म्हणजे ह्या वाक्याचं, ठीक आहे। अचानक असलेल्या अपरिचित व्यक्तीबरोबर एकदम मैत्री करणे योग्य नव्हे हे खरे आहे। नुकतीच गाठ पडलेल्या व्यक्तीचा स्वभाव, आवडीनिवडी किंवा विश्वासार्हता यापैकी काहीच आपल्याला ठाऊक नसते। हळूहळू हे सर्व कळते आणि मैत्री जुळते। इथपर्यंत तुम्हाला म्हणजे असं शब्द तोडफोड करून लिहायचे। त्यानंतर एकदम कोणावरही विश्वास टाकणे पुढील धक्कादायक ठरण्याची शक्यता असते। मैत्री पारखून करावी हे केव्हाही चालेल। या पाठात हरिणाने कोल्ह्याशी पहिल्याच भेटीत मैत्री केली आणि तो पस्तावला। कशामुळे पस्तावला हे पण माहिती तुम्हाला, कारण कोल्ह्याने हे केलं काय, त्याला जाळ्यात अडकवण्याची चाल राखली होती। उदाहरण पुरे बोलके आहे। आता प्राण्यांच्या या गोष्टीतले हे वाक्य मनुष्य प्राण्यांनाही लक्षात ठेवण्यासारखे महत्त्वाचे आणि बोधप्रद आहे हे वाक्य, ठीक आहे। अकस्मात अचानक भेटलेली मैत्री कधी फायदेशीर नसते, म्हणून याचा अर्थ अशा पद्धतीने तुम्हाला जर सांगायचा आहे। त्यानंतर दुसरी माध्यम भाषा आहे शृगालः पाशेन छेतुम असमर्थ्यम अहो इति केन कारणेन अवदत, ठीक आहे। आता व्यसनेन मित्र परीक्षामधूनच घेतलेला हा प्रश्न देखील येऊन गेलेला नाही, त्यामुळे घेतलेला आहे। हितोपदेशात या ग्रंथात घेतलेला हितोपदेश व्यसनेन मित्र परीक्षामधला आलं की हितोपदेशातली ही ग्रंथातली ही कविता म्हणजे आपण पाठ आहे, या ग्रंथात घेतलेला व्यसनेन मित्र परीक्षा। कोणता धडा? तर व्यसनेन मित्र परीक्षा। आत्ता पण आपण तो पाहिलेला आहे। या पाठात कोल्ह्याच्या लबाडीमुळे हरिण पश्चात अडकल्यावर त्याला कोल्हा आपला मित्र असल्याने तो आपल्या मदत करेल असं वाटले, ठीक आहे। याचा अर्थ काय माहिती का? शृगाल मदत करण्याचा सामर्थ्य होता, याचा अर्थ लिहा। त्याने कोल्ह्याला जाळी तोडून आपल्याला सोडव अशी विनंती केली, पण तेव्हा कोल्हा जाळीचे धागे फार बळकट चिवट आहेत, शिवाय स्नायूंनी बनवलेले असल्याने आज त्याचा उपास म्हणजेच काय व्रताचा दिवशी आपण त्याला स्पर्श करू शकत नाही। ही कारणे जवळपास तोडण्यास आपण असमर्थ आहोत हे पटवण्यासाठी सांगितले। खरं कारण अर्थात जाळ्यात अडकलेल्या हरिणाचे मांस खाण्याची इच्छा त्याला होती, म्हणजे कोल्ह्याने चेगडून आणलं होतं। त्यामुळे लबाड माणसे काम न करण्यासाठी ऐनवेळी कशी सबब सांगू शकते ते लेखकांनी छान दाखवले आहे, ठीक आहे। या पद्धतीने असं आहे। त्यानंतर तिसरा आहे सह नरः शत्रुनंदन इति वाचनेन कथा आदरणीय। हे IMP आहे, याला करूनच ठेवा। IMP लिहून ठेवा या ठिकाणी। तुम्ही याचा स्क्रीनशॉट लागला तर स्क्रीनशॉट घेऊ शकता या ठिकाणी, ठीक आहे। आता पहा, हितोपदेशातील व्यसनेन मित्र परीक्षा या कथेत कोल्ह्यामुळे संकटात सापडलेला हरिण कावळ्याशी बोलताना त्याची तोंडी लेखकांनी हे शब्द घातले आहेत। आणि तोंडी कावळ्याशी बोलताना तो जो हितचिंतक मित्राचा सल्ला मानत नाही तो संकटाला आमंत्रण देतो आणि शत्रूंना आनंद देतो हे हरिणाच्या उदाहरणावरून निश्चयपणे लक्षात येते। स्वार्थी हेतूने मैत्री करणाऱ्या कोल्ह्याचे खरे रूप हरिणाला कळले नाही। त्याच्या गोड बोलण्याला भुलून तो त्याला आपल्या निवासस्थानी घेऊन आला। हरिणाच्या आधीपासूनचा मित्र म्हणजेच कोण? कावळा। त्याला सांगितलं अपरिचितांबरोबर मैत्री करणे योग्य नव्हे असा सावधगिरीचा सल्ला देतो, पण तो ऐकत नाही। कोण ऐकत नाही? हरिण। परिणामी जाळ्यात अडकून मरण्याची वेळ त्याच्यावर येते। कोणावर? हरिणावर। त्यानंतर त्याला संकटातून वाचवेल ते कावळ्यानेच, म्हणजे संकटातून कोणी वाचवले? हरिणाला, कावळ्याने। या ठिकाणी लिहायचं आहे असं। खऱ्या आणि खोट्या मैत्रीतील फरक त्याला कळतो। आपण
जाळ्यात सापडल्यावर आपल्या शत्रूला म्हणजेच कोल्ह्याला कसा आनंद होतो ते पाहून त्याला आणि आपल्यासारख्या वाचकांना नर शत्रुबंधू असं कसा असतो ते कळते. ठीक आहे. काके न कहो उपाय उत्तम. कावळ्याला कोणता उपाय सापडला. ठीक आहे. हितोपदेशातून घेतलेला. कुठून? हितोपदेशातून. व्यसनेनं आपण याच्यातूनच 2-3 घेतलेले आहेत. तर या ठिकाणी पहा, व्यसनेनं मित्रपरीक्षा कथेत जाळ्यात अडकलेल्या आपल्या मित्राला म्हणजेच कोणाला? हरणाला संकटातून वाचवण्यासाठी कावळ्याने अभिनय उपाय सुचवला. सकाळी शेतमालक हातात काठी घेऊन येत असताना पाहून त्याने हा उपाय सांगितला आहे. हे विशेष. तो हरणाला म्हणाला, आपण जणू म्हणजे कोण? हरिण जणू मेलो आहोत असे तू शेतमालकाला दर्शव. दीर्घ श्वास घेऊन थोडा वेळ पाय निश्चिल ठेव. पडून राहा, एका जागेवर पडून राहा. म्हणजे मी काय करीन, जेव्हा आवाज मारीन, इशारा देईन, तेव्हा तो उठून पळ. आणि कावळ्याचा उपदेश ऐकल्याने हरिण तर संकटमुक्त झालाच, पण लबाड कोल्ह्यालाही आपले प्राण गमवावे लागले. सुहद्य वाक्य श्रवणात मुक्तहम असे हरिण म्हणाले, अशी कल्पना करूया. ठीक आहे. याचं त्यानंतर या माध्यम भाषा. आता या ठिकाणं न्यायात पथ प्रविचलंती पदांना धीरा. न्यायाच्या मार्गावर चालणारे लोक रस्ता मार्ग बदलत नाही असा याचा अर्थ आहे. पहा, धीरा म्हणजे मोठी माणसे किंवा उत्तम प्रतीची माणसे. ती न्याय मार्गापासून जरा देखील इकडे तिकडे सरकत नाही. न्यायाला धरून चालण्यावर त्यांचा एवढा भर असतो की त्यांच्यासाठी ते कोणत्याही किंमत द्यायला तयार असतात. लोकनिंदा, दारिद्र्य किंवा मरण यापैकी काहीही त्यांना घाबरू शकत नाही. लोकांच्या स्तुतीने ते हुरळून जात नाहीत आणि पैशाने त्यांना मोह नसतो. आणि न्याय मार्ग सोडून जगणे त्यांना निरर्थक वाटते. त्यामुळे ते न्यायाच्या मार्गावरून निर्भयपणे, निरपेक्षपणे आणि आत्मविश्वासाने वाटचाल करीत राहतात. न्याय मार्गावरून चालताना कोणतेही संकट येणे शक्य आहे, ते कवीने छान सांगितले आहे. ठीक आहे. आता हे पण आहे क्रिया सिद्धी सत्वे भवती इति सूर्यस्य उदाहरण स्पष्ट. सूर्य पहा, सामान्य माणसे परिस्थितीचे गुलाम असतात. ती परिस्थिती प्रतिकूल असली की निराश होतात, खचून जातात. याची उलट मोठी माणसे ती कोणत्याही परिस्थितीत आपण ठरवलेल्या काम तडीला नेतातच. खऱ्या मोठ्या माणसाचे लक्षण कोणते, तर त्यांच्या कार्यातील यश साधनांवर नव्हे तर त्यांच्या स्वतःच्या कर्तृत्वावर अवलंबून असते. हे पटवण्यासाठी कवीने सूर्याचे उदाहरण दिले आहे. सूर्याच्या रथाला एकच चाक, 7 घोडे, ते सुद्धा सापाच्या लगमानं आवरायचे. सारथी अरुण पांगळा, मग मार्ग आद्यंतरी एवढा प्रतिकूल ठरू शकणाऱ्या गोष्टीही असून सूर्य दररोज आकाशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जातो. त्याला कारण सूर्याचे तेज, कर्तबगारी, अडचणी, सबब सांगण्याचे मोठ्या माणसाचा स्वभावच नसतो. सामान्य माणूस पुरुषी चांगली साधने नाहीत अशी तक्रार करतो, तसे मोठी माणसे करीत नाहीत. म्हणून तर ती मोठी असतात. आपण यावर सबब न सांगता चिकाटीने प्रयत्न करण्याचा बोध घ्यावा. त्यानंतर या ठिकाणी हे माध्यम भाषा उत्तरण 5 आहे. तर संहती कार्यसाधिका ती सुक्ती स्पष्टीकृत. ठीक आहे. आता केवळ 2 ओळीच्या श्लोकातली हे 2 शब्द किती महत्त्वाची गोष्ट अधोरेखित करतात. लहान किंवा मोठे महत्त्वाची वस्तू एकत्र आल्या की त्यात एकीमुळे अधिक बळ निर्माण होते, त्यांचे शूद्रपण नाहीसे होते. कवीने हा विचार समर्पण उदाहरणाने स्पष्ट केला आहे. गवताची काडी केवढी लहान क्षुद्र दिसते, पण अशा अनेक काड्या एकत्र वळल्या आणि त्याची दोरी तयार झाली की त्या दोरीने मद्धोन्मंत हत्ती देखील म्हणजे माजलेले हत्ती देखील बांधले जातात ना. दुबळी वाटणारे लोक एकत्र येऊन आंदोलन करतात आणि मोठे साम्राज्य त्यापुढे हतबल बनते. ते इतिहासात वेळोवेळी घडले आहे. आपल्याला स्वातंत्र्य लढ्याचे उदाहरण या संदर्भात आठवते. आता म्हणजे नारिकेला नारणम उपकारम कथम स्मरंती हे श्लोक आहे. नारळाची झाडे लहान असतात त्यावेळी माळी त्यांना थोडेसे पाणी घालतो. रोप वाढली आणि मोठी झाली की ती या उपकाराची आठवण ठेवतात. आपल्या डोक्यावर नारळाची भार वाहतात आणि नारळातले गोड पाणी मळ्याला देतात. हा क्रम नारळाची झाडे जिवंत असेपर्यंत चालू राहतो. जीवनाच्या शेवटपर्यंत अत्यंत चविष्ट आणि गोड पाणी नारळाची झाडे देतात. आपल्यावर केलेले उपकार सज्जन आणि माणूस विसरत नाही. एवढेच नव्हे तर अनेक पटींनी प्रत्युपकार करून त्याची उपकाराची फेड ते करतात. त्यानंतर आहे आता तिसरं पाहूया. येन केन प्रकारे इति उत्तम. येन केन प्रकारे प्रसिद्ध पुरुषबद्दल हे श्लोकाची ओळ आहे. 2 ओळीच्या श्लोकातले हे 3 शब्द म्हणीसारखे रूढ झाले आहेत.
काहीतरी असामान्य पराक्रम करून प्रसिद्धीच्या प्रकाशात जेतात. येणे सर्वांनाच जमत नाही. प्रसिद्ध सर्वांनाच हवीशी वाटते प्रसिद्धी. त्यामुळे मग काही लोक काहीही करून कोणत्याही मार्गाने प्रसिद्ध होण्याची खटपट करतात. अशा लोकांच्या दृष्टीने व्यक्त झालेला आहे. रस्त्यात आकारानं आणि अचानक एखादा घडा फोडला किंवा अंगावरचा कपडा फाडला अथवा गाढवावर स्वार झाला तर इतर लोक थांबणार, त्याचे लक्ष जाणणार आणि नंतर त्याविषयीचे बोलत राहणार हे नक्कीच. ही चांगली प्रसिद्धी कितीही नव्हे हे खरं, पण प्रसिद्धी तर आहे ना अर्थ. या गोष्टी करण्याला वाटत असते. काही ना काही करून प्रसिद्ध होणे हेच त्याचे ध्येय असते. त्यानंतर आहे त्या ठिकाणी 2 माध्यम भाषा आपण घेतलेल्या आहेत. ठीक आहे. आता दुष्यंतस्य कानि स्वभाव वैशिष्ट्यानी ज्ञानात. दुष्यंतकारी स्वभाव वैशिष्ट्य ज्ञानी ज्ञानात. ठीक आहे. ओके, चलो या ठिकाणी बघा, एकच मिनिट. ओके. अभिज्ञानशक्तम नाटकातल्या या छोट्याशा वेचातल्या देखील नाटकाच्या नायक दुष्यंत राजाचा स्वभाव ठळकपणे नजरेत भरतात. शिकारीसाठी हरणाचा पाठलाग करीत असलेल्या राजाचा रथ तपस्वी अडवतात आणि हा आश्रम हरिण असल्याने तुम्ही याला मारणे योग्य नव्हे असे सांगतात. राजाच्या हाती शस्त्र असते. ते दुबळ्या दुःखी कष्टी लोकांच्या रक्षणासाठी व निरागस्वार प्रहार करण्यासाठी नव्हे असे हे तपस्वी सांगतात. तेव्हा त्यांचे म्हणणे राजा ऐकतो. हे त्याच्या संस्कृतपणाचे निदर्शन आहे. जवळच कर्णवी मुनीचा आश्रम, तेथे जाऊन आपण आतिथ्य स्वीकारावे असे तपस्वी सांगतात. त्यालाही तो होकार देतो. आश्रमवासियांना उपद्रव्य होऊन म्हणून रथ तिथेच थांबवतो. सरलार्थाजवळ धनुष्य, दागिने इत्यादी. कारण आश्रमात राजा म्हणून बडेजाम दाखवणे योग्य नव्हे हे त्याचे वर्तन, त्याच्या सभ्यतेचे, शालीनतेचे दायंत आहे. मी आश्रमात जाऊन येईपर्यंत तो घोड्याच्या पाठीवर पाणी घालून श्रमपरिहार कर सारथ्याला सांगतो. यावरून त्याचे प्राणीप्रेम स्पष्ट होते. ठीक आहे. त्यानंतर आता लास्ट आपण पाहणार आहोत, जे की आहे रोहसेन किमर्थम रोदती. रोहसेन शेजारचा मुलगा रोहसेन शेजाऱ्याच्या मुलाच्या सोन्याच्या गाडीने खेळत होता. शेजाऱ्याचा मुलगा ती गाडी घेऊन गेला तेव्हा सोन्याची गाडी खेळायला हवी म्हणून राहसन रडू लागला. ठीक आहे. देऊन समजवण्याचा प्रयत्न केला, पण मातीची गाडी मला सोन्याचीच हवी, मातीची गाडी नको होती त्याला, म्हणून ती हटून. आता त्याचे वडील काय होते, गरीब असल्याने त्याचा हट्ट पुरवता येत नव्हता. त्यामुळे वसंताला प्रथम दिसतो त्यावेळी रोहसेन म्हणतो. ठीक आहे. आता लास्ट आहे या ठिकाणं शक्रस्य कपटः विधिष्करोत. अर्जुन हा इंद्राचा मुलगा, त्याला दुष्यंत करू नये म्हणून त्याची कवचकुंडले काढून घेण्यासाठी इंद्राला कळते. तो कर्णाच्या सुप्रसिद्ध औदार्याने शरद ठरवून याच काचे रूप घेऊन कर्णाकडे जातो. कठीण मोठी भिक्षा हवी आहे असे सांगतो, पण नेहमी सांगत नाही. कर्णाने नमस्कार केल्यावर त्याला आशीर्वाद देण्याचा प्रघात असतानाही ते टाळून तो टिको असा आगळा वेगळा आशीर्वाद देतो आणि तो हेतू झाकून ठेवण्यात यशस्वी होतो. कर्णाने देऊन केसांना दानांना काही कारण सांगून तो नकार देतो. कवच कुंडले देऊन करतो त्यावेळी द्या म्हणतो. इंद्राच्या कपटाच्या आणि कर्णाच्या उद्योतांच्या गोष्टी घडते.
अशा पद्धतीने इथपर्यंत आपण माध्यम भाषा सोडवलेली आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो। पुढचा व्हिडिओ कशावर आणायचा याची कमेंट करा।